पैशाबद्दल लिमिटिंग बिलीफ, चुकीचा विश्वास. पैसा म्हणजे अनेक दुःखाचं कारण आहे, भांडणांचं कारण आहे. पैसा माणसं तोडू शकतो. पैसा वाईट आहे. पैसा काही झाडाला लागलेला नाही. अंथरूण पाहून पाय पसराव. या लिमिटिंग बिलीफमध्ये आपण सर्वजण अडकलेलो आहोत. मग तो पैसा आपल्याकडे कसा येईल? कारण लक्षात घ्या, या पृथ्वीवर, या ब्रह्मांडामध्ये सर्व काही एनर्जी आहे. हे आपण आहे आणि हा पैसा आहे. मात्र दोन्ही पण एनर्जी आहे. जर एका एनर्जीनं दुसऱ्या एनर्जीला दुखावलं तर त्याला राग येईल ना. पैसा म्हणजे एक पर्सन समजा, आणि जर आपण ती निगेटिव्हिटी सतत त्याला देतोय, तो आपल्याकडे येईल कसं? इमॅजिन करा, तुम्ही कोणाच्या तरी घरी गेलात आणि ते तुम्हाला आत दरवाजातच आत न घेता विचारतात, तुम्ही चहा घेणार की पाणी पिणार? तुम्ही जेवण करणार की नाश्ता करणार? तुम्ही आत्ता लगेच जाणार आहे की थांबणार आहे थोडा वेळ? असे अनेक प्रश्न तुम्हाला दरवाजातच विचारले, तुम्हाला आत येऊच दिलं नाही. तुम्हाला काय वाटेल त्या व्यक्तीबद्दल? आणि ज्या वेळेस त्या व्यक्तीला तुमची गरज असते त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीकडे जाल का? तसंच जर सतत तुम्ही पैशाला दोष देत आला, निगेटिव्ह बोलत आला, तर जेव्हा तुम्हाला गरज असते त्यावेळेस तुम्ही डिझर्विंग नाही हे तुम्हीच दाखवून दिलेलं आहे. तुम्हाला गरज नाही पैशाची. पैसा मला नको, माझ्या कुटुंबासाठी हवा आहे, माझ्या मुलांसाठी हवा आहे, नवऱ्यासाठी हवा आहे. आणि हे लिमिटिंग बिलीफ कसे तोडायचे हे मी माझ्या 2 दिवसाच्या सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल मॅनिफेस्टेशन मास्टर क्लासमध्ये सांगणार आहे. जर तुम्हाला हे शिकायचं असेल तर तुम्हीही माझ्यासारखं शिकून काही पैसे अर्न करू शकता, तुमचं लाईफ बदलू शकता. म्हणून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचा माइंडसेट, मनाचं सायन्स, लॉ ऑफ अट्रॅक्शन, NLP हे काय आहे ते नक्की समजून घ्या.